नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे CST रेल्वे स्टेशनवर, मुंबई छत्रपती शिवाजी महाराष्ट्र टर्मिनलवर. आणि इथं आम्ही सर्व MSFच्या जॉईनिंगसाठी आलेलो आहे. आणि इथं सर्व माझे मित्र वगैरे सहकारी बसलेले आहे. आणि सर्व आम्ही एक विचारणे आलतो आणि आम्हाला कॉल आल्यामुळंच आम्ही MSFच्या जॉईनिंगसाठी आम्ही आलो आहे. आता आम्हाला इथून जायचं आहे काम हॉस्पिटलला, तर बघू आता इथून कसं जातं. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसाठी. आणि माझा मित्र सचिन दालटे हा आता हे सर्वजण जे आहेत आम्ही सर्व MSF जवान आहेत आणि त्यांच्यासाठी आता सचिन दालटे थोडंफार साहेब. आता आम्ही आलो इथं सर्व काय म्हणतात ना, मित्र भेटलो आहे खूपच दिवसानंतर. एक सहवासात होतो आम्ही इथं 45 दिवस ट्रेनिंग काढली आणि अचानक नाही भेट झाली म्हणायची. आम्ही योगायोग नाही म्हणायचो. आम्ही सर्व आता ट्रेनिंगसाठी होतो आणि आता जॉईनिंगसाठी आलेलो आहे. तर बघू आता हे साहेब आता कोण कोण जॉईनिंग करतं आणि कोण कोण घरी जातं. पण आमची इच्छा आहे का सर्वांनी जॉईनिंग करावं. काय वाटतं तुम्हाला भाऊ? 100% जॉईनिंग करा. आणि आम्ही आता सध्या बसलो आहे सर्व CSTवर. मुलांना तुम्हाला कसं वाटतं इथं बघून? एकदम नंबर 1 बरं वाटतंय तुम्हाला इथं बघून तर नाही भारी वाटतंय. तुम्हाला वाटतंय गावाकडे शेमपूर करावं म्हणून? असं वाटतं इथं ड्युटी करा. गावाकडचं शेमपूर बघा का, हा ACचं वातावरण बरं रे. मला एकदम असं झगझगार वाटतंय. असं वाटतंय मी डायरेक्ट 9-10 वर्षाचा पोरगा आहे, मला मुंबईला सोडून दिला असं वाटतंय. भाऊ तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं इथं? बरं वाटते हो. म्हणजे इथं बसून कसं वाटतं तुम्हाला? इथं एकदम फिलिंग तर वेगळीच येते. कशी येते मला ते सांगा ना. कशी येते ते नाही सांगू शकत. तुम्हाला काय वाटतं भाऊ? एकदम डोळ्याला बी चांगलं वाटतंय. भाऊ तुम्हाला कसं वाटतं? मुंबईला येऊन का नुसतं मुंबईला येऊन वाटतंय का बघून वाटतंय? आता आम्हाला तर खूपच काही वाटतंय मुंबईला आल्यानंतर. सर्व काही आनंदच आनंद है इधर आणि सभी तरफ हरियाली हरियाली है. और इस मौसम में मेरे को ऐसा लग रहा है मैं जाके होटल पे चाय पी के आऊँ, सर्विस दे के आऊँ होटल की. काहीतरी आपण मागं सोडून आलो. काय सोडून आले मागं तुम्ही? काहीतरी असं वाटलं लागलं. तरी पण काय सोडून आले मागं तुम्ही प्रवासात? काहीतरी होतं जे जवळचं आपण सोडून आलो. हे जवळचं काहीतरी सोडून आले. बघा बरं, चेक करा तुमचं सर्व आहे का तिथं. नाही सर्व तर संघ आहे पण काहीतरी घरी विसरून आलो. असं पण मग नेमकं काय भाऊ, असं काहीतरी त्याचं काहीतरी असेल ना क्ल्यू. पाहून आता घेऊन येऊ ना ते नंतर. हा का संघ चला साहेब, प्रवास तुमचा छान झाला. माझा प्रवास चांगला झाला सर. खूपच छान झालं. प्रवासात तुम्हाला काय काय अनुभव आलं? खूप अनुभव आहे. माझ्या ट्रेन डब्यामध्ये एक चोरी झालेली आहे, पण ते मोबाईल त्या बाईंना स्त्रींना सापडलं नाही. कृपया करून कोणाला मिळला असेल तर परत द्या त्यांना. साहेब आपण आताशी लोकसेवक झालेलो नाही अजून. आपण झाल्यानंतर 100% देऊ. करू सर. आणि याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये आल्यानंटर? खूपच छान वाटत आहे मला. तसं कुठं बसलेले तुम्ही सांगा की? इथं सध्या CST बस स्टँडवर बसलेलो. बस स्टँडवर आहे साहेब. रेल्वे स्टेशन आहे. तुमची उतरली नाही का? थोडी रात्री जास्त झाली होती मला. अच्छा त्यामुळे थोडं गडबड शब्द निघत आहे. बरं साहेब, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला प्रवास कसा झाला? प्रवास छान झाला. आम्ही एका डब्यामध्ये होतो, 134 आणि मी. हां. एका बाईचा मोबाईल हरवलेला पण काही मिळाला नाही तो. हा का? हां. मग नाही का साहेब? 108 नंबर तुम. आणि आता आम्ही सर्व बाहेर आलेले रेल्वे स्टेशनच्या बाहेर, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या बाहेर. आणि सकाळचे 6 वाजले आणि सकाळचे 6 वाजल्याचे दृश्य बघतो आहे आम्ही गावाकडचे असल्यामुळं आम्हाला सर्व काही असं वेगळंच वाटतं आहे. असं वाटतं आहे की आम्ही एखाद्या बाहेरच्या देशातच आलो आहे, पण हे आपल्या महाराष्ट्रातच आहे आणि आपल्या मुंबई राजधानीत आहे. आणि हे इंग्रजांनी बांधून ठेवलं आहे. खूपच छान बांधलेले आहे, खूपच छान कारागिरी आहे. हे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांचा बोर्ड आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरचं दृश्य. आणि इथून आम्हाला आता पुढं जायचं आहे, ते बी दाखवतो तुम्हाला. परंतु हे सगळं CST बस स्टॉप आहे, आपलं रेल्वे स्टेशन आहे. आणि इकडं आम्हाला आता जायचं आहे पुढं. हे आहे पुढं आता कामा हॉस्पिटल आणि फौजदारी न्यायालय. आता बघू इथून पुढं जायचं आहे. कामा हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्हाला MSFची जॉईनिंग करू आणि पुढच्या सेवेमध्ये लोकसेवक बनून या मुंबईमध्ये सेवा देण्यासाठी येऊ. आता परंतु आम्हाला इथे कुठं पॉईंट भेटतो हे काही सांगू शकत नाही, पण जिथे भेटू तिथे आम्ही तत्परतेने सेवा आमची पुरवू.